नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण जबरदस्त प्रश्नसंच घेऊन आलोत, ज्यामध्ये आपण पोलीस भरती 2025साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न तसेच जी केचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. प्रश्न पहिला आहे बघा, 2022 मध्ये नमिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते? प्रश्न IMP आहे. तर 2022 मध्ये नमिबियातून भारतात 8 चित्ते आणण्यात आले होते. किती? 8 चित्ते. लक्षात असू द्या. भारतात आतापर्यंत 2 वेळा चित्ते आणण्यात आलेले आहेत. एकदा नमिबियातून 8 चित्ते आणि एकदा दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते. नमिबियातून 2022 साली आणण्यात आले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून 2023 साली 12 चित्ते आणण्यात आले होते. एकूण 20 चित्ते आणण्यात आलेले आहेत. त्यापैकी 10 चित्त्यांचा हा मृत्यू झालेला लक्षात ठेवायचा आहे. आता भारतातून चित्ता हा नामशेष केव्हा झाला? तर 1952 साली भारतामध्ये बघा चित्ता हा नामशेष झाला. लक्षात असू द्या. आणि चित्ता प्रोजेक्ट अंतर्गत हे चित्ते बघा भारतात आणण्यात आले होते 2022 आणि 2023 साली. दोन्ही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तिसरा पॉईंट असा की लक्षात असू द्या, बोत्सवाना हा जो काही देश आहे बघा, तर या बोत्सवाना देशातून पुन्हा एकदा 8 चित्त्यांची तुकडी ही बघा आपल्या भारतात येणार आहे. कोणत्या देशातून? तर बोत्सवाना देशातून. नमिबियातून 8 चित्ते आणण्यात आलेले आहेत, 12 दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले आहेत आणि आता बोत्सवाना देशातून 8 चित्ते हे भारतात येणार आहेत. झाले 3 महत्त्वाचे पॉईंट्स. त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, चित्त्यांसाठीचे तिसरे घर हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये बघा चित्त्यांसाठी तिसरे घर हे नौरादेही अभयारण्य जे आहे बघा, जे मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे, तर हे चित्त्यासाठीचे तिसरे घर आता असणार आहे. कोणते? तर नौरादेही अभयारण्य. या अगोदर मध्य प्रदेशमधील 2 होते बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान वगैरे, तर ते चित्त्यांसाठीचे 2 महत्त्वाचे घर होते. आता तिसरे स्थापन केले जाणार आहे नौरादेही अभयारण्य. चित्त्याचं जर रासायनिक विचारलं नाव तर ॲसिनोनिक्स ज्युबेट्स नाव लक्षात ठेवायचं आहे. ॲसिनोनिक्स ज्युबेट्स असं चित्त्याचं रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, श्रेयसन फार्माच्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये कोणते विषारी रसायन आढळले होते? प्रश्न हा देखील IMP आहे. कारण मध्ये बघा हे जे काही श्रेयसन फार्मा आहे बघा, जी कंपनी आहे, तर ती खूप चर्चेचा विषय ठरली होती. कारण या श्रेयसन फार्माच्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये बघा पर्याय डायलिथिन ग्लायकोल हा जो काही विषारी पदार्थ होता बघा, तर तो त्या कप सिरपमध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त टक्क्यांनी तो त्यामध्ये आढळला होता आणि मध्य प्रदेशमधील काही जणांचा मृत्यू झाला होता या कप सिरपमुळे. हे जे कफ सिरप आहे तर ते कोणी बनवलं होतं? तर श्रेयसन फार्मा या कंपनीने ते कफ सिरप बनवलं होतं आणि ज्यामध्ये डायलिथिन ग्लायकोलचा प्रमाण जे होते बघा, तर ते अधिक होते आणि त्यामुळे मध्य प्रदेशमधील काही जणांचा मृत्यू झाला होता. आणि या मृत्यूच्या कारणास्तव श्रेयसन फार्माची जी काही कोल्ड्रिफ कफ सिरप आहे बघा, तर ती देण्यास बंदीही करण्यात आली होती. आता ही जी काही श्रेयसन फार्मा कंपनी आहे तर ती कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू. लक्षात असू द्या, तमिळनाडू राज्यातील ती कंपनी आहे श्रेयसन फार्मा. पुढचा तिसरा प्रश्न आहे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार कोण आहेत? प्रश्न हा देखील IMP आहे. तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार आहेत पर्याय क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लक्षात असू द्या, माणिक बंडोजी इंगळे असं बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव आहे. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखलं जातं. जर आपण तुकडोजी महाराजांचे गुरु जर आपण पाहिले तर आडकोजी महाराज हे तुकडोजी महाराजांचे गुरु होते. आता हा प्रश्न घेण्याचं कारण, तर काही दिवसांपूर्वी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे जे काही गीत होतं बघा, तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये बघा सामूहिक गायले होते आणि त्यावेळी बघा या सामूहिक गीत गायनाने गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदही झाली होती. त्या गीताची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली होती आणि त्यासाठी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे काही विद्यापीठ आहे नागपूर या ठिकाणचे, तर ते चर्चेत आले होते आणि हे देखील गीत चर्चेत आले होते. सो प्रश्न हा देखील IMP येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. पुन्हा एकदा सांगतो, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार कोण आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. कुठे? नागपूर या ठिकाणी. एक प्रश्न त्याच विद्यापीठाशी संबंधित. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे बघा, तर या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर मनाली क्षीरसागर. डॉक्टर मनाली क्षीरसागर या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. चौथा प्रश्न, देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणते आहे? तर देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे पर्याय ब, अजनी नागपूर ते पुणे. अजनी नागपूर ते पुणे ही भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे. जर विचारली महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत एक्सप्रेस कोणती, तर ती आहे नागपूर अजनी ते पुणे ही महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. जर अंतर पाहिलं तर अंतर किती आहे? 881 किलोमीटर. किती? 881 किलोमीटर एवढं त्या वंदे भारत एक्सप्रेसचं अंतर आहे. एकूण कोच पाहिले तर 8 कोचची आहे ती वंदे भारत एक्सप्रेस. किती? 8 कोचची. नियोजित थांबे किती आहेत? 10 आहेत. नियोजित थांबे 10. महाराष्ट्रामध्ये एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संख्या किती आहे? तर 12 आहे. लक्षात असू द्या. भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही कोठून कोठे धावली होती? तर नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही धावली होती. विचारलं महाराष्ट्रातील पहिली, तर मुंबई ते गांधीनगर या दरम्यान महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही धावली होती. एक प्रश्न तुमच्यासाठी, देशात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही कोणत्या वर्षी धावली होती? कमेंट करून सांगायचं आहे. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? प्रश्न IMP गेल्या वर्षी भरपूर वेळा रिपीट झाला होता प्रश्न. तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर पर्याय ब, उत्तराखंड. लक्षात असू द्या, उत्तराखंड या राज्यामध्ये बघा समान नागरी कायदा लागू हा सर्वप्रथम देशामध्ये लागू झाला होता आणि यासाठी एक समिती नेमण्यात आली होती, ज्याच्या अध्यक्ष होत्या बघा रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई या उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती नेमण्यात आली आणि त्या समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. IMP टॉपिक आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो, कारण रंजना देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लक्षात असू द्या, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यांनी बघा उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली बघा, तर त्यावेळी त्यांनी अध्यक्षपद हे भूषवले होते. दुसरा प्रश्न रिलेटेड, मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य विचारलं तर उत्तराखंड असणार आहे. देशातील पहिले राज्य उत्तराखंड, ज्याने मदरसा बोर्ड हे बंद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक कोण आहेत? तर डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक आहेत पर्याय अ, सुरेखा यादव. सुरेखा यादव यांनी बघा डेक्कन क्वीन चालवली होती आणि त्या पहिल्या महिला चालक ठरल्या होत्या. तसेच विचारलं वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण? वंदे भारत एक्सप्रेस चालवणाऱ्या, तर त्याचं उत्तर देखील असणार आहे सुरेखा यादव, ज्यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती सोलापूर ते CSMT. सोलापूर ते CSMT या स्थानकादरम्यान सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी एकूण 36 वर्ष सेवा केलेली आहे. किती? 36 वर्ष, आणि त्यानंतर ते आता निवृत्त झालेले आहेत. फर्स्ट लेडी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. कोणता? फर्स्ट लेडी पुरस्कार. पुढचा 7वा प्रश्न आहे, भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये कोठे सुरू झाले होते? तर भारतातील पहिले टपाल कार्यालय हे 1764 साली मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते. कोठे? मुंबई या ठिकाणी. आता कोणी सुरू केले होते? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते. ऑप्शन म्हणून प्रश्न, जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय हे हिक्कीम, हिमाचल प्रदेश. लक्षात असू द्या, हिक्कीम, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. 8वा
प्रश्न आहे 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या कविता संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता? तर 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना पर्याय क गीतांजली हे जे काही त्यांचे कविता संग्रह आहे बघा, तर या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. 3 महत्त्वाचे प्रश्न इथे कव्हर होतात. रवींद्रनाथ टागोर यांना कोणता नोबेल पुरस्कार प्राप्त आहे? एक साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? 1913 या वर्षी प्राप्त झाला होता. विचारलं नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे देशातील पहिले व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे देशातील पहिले व्यक्ती आहेत आणि यांना गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. जर विचारलं हे जे काही कविता संग्रह आहेत ते कोणत्या भाषेतील आहे? तर ते आहे बघा बंगाली भाषेतील ते कविता संग्रह आहे. लक्षात असू द्या. प्रश्न IMP आहे. भारतातील आतापर्यंत 9 जणांना नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. त्यामध्ये पहिल्यात रवींद्रनाथ टागोर ज्यांना 1913 मध्ये प्राप्त होता आणि शेवटचे आहेत अभिजित बॅनर्जी ज्यांना 2019 साली नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. पुढचा 9वा प्रश्न आहे. सुरेखा यादव यांनी कोठून कोठे वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती? मगाशी आपण पाहिलं तर सोलापूर ते CSMT या स्थानकादरम्यान सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती. स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट हा कोणत्या 2 देशांदरम्यान झाला आहे? हा चालू घडीचा प्रश्न. तर स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट ज्याला आपण SMDA म्हणतो, तर हा SMDA करार हा पर्याय सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान झालेला आहे. पुढचा प्रश्न. हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव कोणी दिलेले आहे? हा देखील चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव फिलिपाईन्स या देशाने दिले आहे. कोणत्या देशाने? तर फिलिपाईन्स या देशाने. नुकतंच दितवाह चक्रीवादळ आलेलं आहे. दितवाह चक्रीवादळ. तर या दितवाह चक्रीवादळाला नाव हे येमेन देशाने दिलेलं आहे. कोणत्या देशाने? तर येमेन देशाने. यासाठी एक प्रश्न घेणार आहे तुमच्यासाठी. तो प्रश्न असा की दितवाह चक्रीवादळामुळे प्रभावित झाल्यानंतर भारताने श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? प्रश्न IMP आहे. येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे. दितवाह चक्रीवादळामुळे प्रभावित झाल्यामुळे किंवा श्रीलंका देशात जी काही हानी झाली बघा, तर त्या हानीनंतर भारताने श्रीलंकेला मदत करण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं आणि त्या ऑपरेशनचं नाव काय आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. लक्षात असू द्या. हिंसक या रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव फिलिपाईन्स या देशाने दिले असून दितवाह चक्रीवादळाला नाव हे येमेन देशाने दिलेले आहे. आता हे रागासा चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झाले होते? पॅसिफिक महासागरामध्ये ते तयार झाले होते. पुढचा प्रश्न आहे. बोराडेवाडी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण पुतळा खालीलपैकी कोणाचा आहे? तर बोराडेवाडी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा बघा पर्याय छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. कोणाचा? छत्रपती संभाजी महाराजांचा. साकारण्याचे श्रेय जर आपण पाहिले तर ते महेश लांडगे, आमदार महेश लांडगे यांना बघा दिले जाते. 13वा प्रश्न आहे. देशात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता? तर देशात सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. केव्हा? 2004 साली देशात सर्वप्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. त्यानंतर संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटी 2024 मध्ये एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यामध्ये आपली मराठी भाषा देखील येते. मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 साली बघा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे तर तो आता महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कोणता दिवस? 3 ऑक्टोबर हा दिवस ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. लक्षात असू द्या. एकूण अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा किती आहेत? तर 11 भाषा आहेत. किती? 11 भाषा. 14वा प्रश्न आहे. आशिया कप 2025चे मुख्य मुख्य शीर्षक टायटल प्रायोजक काय होते? तर DP वर्ल्ड
पर्याय क DP वर्ल्ड. असं बघा आशिया कप 2025चे मुख्य शीर्षक जे टायटल प्रायोजक होते, लक्षात असू द्या. आता आशिया कप 2025 हा जिंकला कोणी होता, तर तो आपल्या भारताने जिंकला होता. कोणी? आपल्या भारताने जिंकला होता. पराभव कोणाचा केला होता, तर पाकिस्तानचा पराभव करत भारताने आशिया कप 2025 हा जिंकला होता. याचं आयोजन हे UAE देशामध्ये करण्यात आलं होतं. कोणत्या देशात? UAE देशावर. सामन्यावर कोण ठरला होता? तिलक वर्मा हा सामन्यावर ठरला होता. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरला होता, तर अभिषेक शर्मा ठरला होता. खालीलपैकी कोणते आत्मचरित्र सुशीला कार्की यांचे आहे, तर न्याय हे जे काही आत्मचरित्र आहे, न्याय पर्याय अ, तर हे सुशीला कार्की यांचे आत्मचरित्र आहे. आता या सुशीला कार्की नेमक्या आहे तरी कोण, तर त्या नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि नेपाळ देशाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती देखील आहेत. लक्षात असू द्या, दोन्ही प्रश्न IMP आहेत. नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि नेपाळ देशाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील आहेत सुशीला कार्की, ज्यांचं आत्मचरित्र आहे न्याय. हे 2018 साली प्रकाशित झालं होतं. 2018 साली. 16वा प्रश्न आहे, 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते, तर 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन हे भारतात नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. हा प्रश्न IMP आहे, कारण 2030 साली बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे पुन्हा एकदा आपल्या भारतात केलं जाणार आहे. कुठे? तर अहमदाबाद. पर्याय अ, अहमदाबाद या ठिकाणी बघा 2030 साली किंवा 2030 साली बघा पुन्हा एकदा भारतामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे केलं जाणार आहे, जे शताब्दी वर्ष असणार आहे. म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला 2030 या वर्षी बघा 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. किती? 100 वर्ष. कारण याची स्थापना ही झाली होती 1930 साली. 1930 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि शताब्दी वर्ष हे आपल्या भारतात आयोजित केले जाणार आहे 2030 साली. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते, तर पर्याय ब, बांगलादेशामध्ये घेतले जाते. जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन. सुधाकंठ ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून कोणास ओळखले जाते, तर सुधाकंठ ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून भूपेन हजारिका. पर्याय अ, भूपेन हजारिका यांना ओळखले जाते. आता प्रश्न IMP आहे, भूपेन हजारिकावर प्रश्न विचारला जातो, तर लक्षात असू द्या, भूपेन हजारिका यांना महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देखील त्यांना 2019 साली प्राप्त आहे. 2009 साली त्यांना आसाम रत्न हा पुरस्कार प्राप्त आहे. 2012 साली पद्मविभूषण, 2001 साली पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार 1992 साली त्यांना प्राप्त आहे. भूपेन हजारिका यांना भारताचे जे काही 4 सर्वोच्च पुरस्कार आहेत बघा, तर त्या 4 सर्वोच्च पुरस्कारापैकी 3 महत्त्वाचे सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यामध्ये भारतरत्न आहे, पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे. फक्त पद्मश्री पुरस्कार जो भारताचा 4था सर्वोच्च पुरस्कार आहे बघा, तर तो त्यांना प्राप्त झालेला नाही. देशाचे दुसरे नागरिक कोण असतात, तर देशाचे दुसरे नागरिक असतात बघा उपराष्ट्रपती. लक्षात असू द्या, देशाचे दुसरे नागरिक असतात उपराष्ट्रपती. प्रथम नागरिक असतात राष्ट्रपती, देशाचे दुसरे नागरिक असतात उपराष्ट्रपती. लक्षात असू द्या, पहिले राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती, तिसरे असतात पंतप्रधान. कितवे? तिसरे. बॅलन डी'ओर पुरस्कार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॅलन डी'ओर पुरस्कार हा पर्याय ब, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? फुटबॉल या खेळाशी. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक कितवा आहे, तर देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक आहे 3रा. पहिला क्रमांक येतो हिंदी या भाषेचा. कोणत्या? हिंदी या भाषेचा. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न IMP आहे, स्टार मार्कून ठेवायचा आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी. लक्षात असू द्या, मोहसिन नक्वी. तसेच आशियाई क्रिकेट परिषद याचे अध्यक्ष देखील मोहसिन नक्वी असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील मोहसिन नक्वी आहेत. जगात सर्वात अगोदर सूर्य हा कोणत्या राज्यात उगवतो, तर पर्याय ब, जगात सर्वात अगोदर सूर्य हा भारतात आहे. भारतात. करेक्शन करायचं आहे, भारतात सर्वात अगोदर सूर्य हा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी उगवतो. जर विचारलं कोणत्या गावात, तर डोंग.
डोंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतात सर्वात अगोदर सूर्य हा उगवतो. जर विचारलं उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास ओळखलं जातं, तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशाला ओळखलं जातं. प्रश्न फिरवून विचारला तर जगात सर्वात अगोदर सूर्य हा कोणत्या देशात उगवतो, तर न्यूझीलंड ईस्ट केप, लक्षात असू द्या, ईस्ट केप या ठिकाणी जगात सर्वात अगोदर सूर्य हा उगवतो. कोणत्या देशात? न्यूझीलंड या देशात. भारतात विचारलं तर अरुणाचल प्रदेश डोंग या ठिकाणी. 24वा प्रश्न आहे, देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग केरळमध्ये स्थापन करण्यात आला असून त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न हा देखील IMP आहे. तर एक प्रश्न इथे अगोदरच कव्हर होतो. तो प्रश्न असा, देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? तर लक्षात असू द्या, केरळमध्ये देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा स्थापन करण्यात आला होता आणि त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपण के सोमप्रसाद यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. के सोमप्रसाद, लक्षात असू द्या, यांची नियुक्ती ही करण्यात आली होती त्या अध्यक्षपदी. 25वा प्रश्न आहे, बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रात किती स्टेशन आहेत? तर बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रात बघा 4 स्टेशन आहेत. किती? 4 स्टेशन. बाकी राहिलेले 8 स्टेशन हे गुजरात राज्यामध्ये आहेत. कोणत्या राज्यात? गुजरात राज्यामध्ये. जे 4 स्टेशन कोणते? तर बोईसर, विरार, ठाणे, मुंबई. बोईसर, विरार, ठाणे, मुंबई असे महाराष्ट्रातील 4 महत्त्वाचे स्टेशन आहेत ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन ही थांबणार आहे. उद्घाटन केव्हा झालं होतं बुलेट ट्रेनचं? तर 2017 साली उद्घाटन झालं होतं. एकूण अंतर पाहिलं या बुलेट ट्रेनचं तर 508 किलोमीटर. किती? 508 किलोमीटर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. 351 गुजरात राज्यामध्ये धावणार आहे, तर 157 किलोमीटर ही आपल्या महाराष्ट्रात धावणार आहे. 26वा प्रश्न, T20 मधील सर्वोच्च धावसंख्या 304 ही कोणत्या संघाने उभारलेली धावसंख्या आहे? तर ती बघा इंग्लंड या संघाने उभारलेले आहे. सर्वोच्च T20तील धावसंख्या 304 ही इंग्लंड या संघाने उभारलेली आहे. साऊथ आफ्रिकेचा त्यामध्ये पराभव करत त्याने ही सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. आचार्य देवव्रत खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर आचार्य देवव्रत हे खालीलपैकी पर्याय व गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, कारण बघा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत आहेत. किती आहेत? 22वे आहेत. आता प्रश्न हा घेण्याचं कारण, तर आचार्य देवव्रत आपल्याला माहिती आहेत महाराष्ट्राचे आहेत, परंतु ते गुजरात राज्याचे देखील राज्यपाल आहेत. त्यांना बघा महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. त्यासाठी लक्षात असू द्या, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी राज्यपाल पदाची शपथ जी आहे बघा, तर ती संस्कृत भाषेत घेतली होती. कोणत्या भाषेत? संस्कृत भाषेत. 22वे ते राज्यपाल आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू कोण आहे? तर सर्वांना माहिती असेलच, तर नोवाक जोकोविच हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू आहे, ज्याने आतापर्यंत 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद हे पटकावलेले आहेत आणि तो सर्बिया देशाचा खेळाडू आहे. सर्बिया देशाचा. खुर्जा येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सिरेमिक पार्कचं नाव काय आहे? तर अनोखी दुनिया असं त्याचं नाव आहे बघा, जे खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. कोणत्या राज्यात? उत्तर प्रदेश या राज्यात. पुढचा प्रश्न आहे, हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा केव्हा प्राप्त झाला होता? प्रश्न IMP आहे. प्रश्न समजून घ्यायचा आहे. हिंदी जी काही भाषा आहे तर तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे, राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त नाही. फरक आहे बघा राजभाषा आणि राष्ट्रभाषा. तर राजभाषेचा दर्जा तिला प्राप्त असून तो प्राप्त झाला होता 14 सप्टेंबर 1949 रोजी. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. आणि हा जो काही 14 सप्टेंबर दिवस आहे तर तो देशामध्ये हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 31वा प्रश्न आहे, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली होती? तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला सुरुवात ही 2020 मध्ये झाली होती. 2025 मध्ये आता एकूण 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नुकतंच तुरुंगवासाची शिक्षा झालेले निकोलस सर्कोजी कोणत्या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते? तर ते बघा 2007 ते 2012, 2007 ते 2012 या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते निकोलस सार्कोजी, ज्यांना नुकतंच तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 32 GKचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.